Welcome guys to another video of Ganpati decoration vlog. So आम्ही आता आमचाच व्लॉग बघत बघत डेकोरेशन करतोय आणि तिकडे मेन डेकोरेशन सुरू आहे. काय काय राहिलं आपलं? चलो आता आमचं खिडकी दिव्यासाठी तयार झाली आहे. काय ओके हे बघा गाईस असं दिसतं. ये मंदिर ऑलमोस्ट कंप्लीट. मी तुम्हाला आतमधनं पण दाखवते. अंदर आओ क्या हम आ सकते हो पर एक ही के लिए जगह है. वो गणपति के लिए है, तेरे लिए नहीं. सर खूप काम आहे आमचं. अरे मला बाहेर यायला जागा द्या. त्यावर काम करायला आलेला आहे हा. तू काय वेगळं करतोय? मी ते करून बसले. फायनली हे आमचं रेडी झालंय बघा. 3D मॉडेल ऑफ दिवा ठेवाय. काय मग कसं वाटतंय? स्ट्रेस आलाय कारण दुसरं पण करायचं आहे आता. आणि तिकडे वैभव दादा मेन डेकोरेशन करतोय. काय सुरू आहे? आम्ही बनवलेल्या खिडकीला आता आम्ही पेपर लावतोय. माऊलीचे पेपर आणले. पेपर झालं असं केलं ना आम्ही. आता मी सिस्टमॅटिक कापून ठेवलं. ओके 4-5 जण पाहिजे ते जड झालं तेवढं झालं ना की वरती ठेवून द्यायचंय ते. सो हे मंदिराचं बॅक साइड आहे अँड फ्रंट साइड इज दिस. सो आज हे वालं डोर फ्रेम केलंय आणि रूफ जे वन साइड ऑलरेडी झालेलं, सेकंड साइड केलं आणि वॉल्स इथून स्टेअर्स असतात. कारण हे जे मंदिर आहे ना ते आम्ही याच्यावरती ठेवणार आहे. काय सुरू आहे गाईस? हे मंदिराच्या आतले स्वामी, त्याला आता कलरिंग द्यायचंय. स्वामी याला आम्ही नॅचरल आणि ट्रेडिशनल वाटावं म्हणून न्यूजपेपरवरती टिश्यू पेपर लावलाय. त्यासाठी So, ना हा आवडे हॅक तुम्ही यूज करू शकता. अरे अरे पण ते ट्रेडिशनल वाटायला पाहिजे म्हणून लावलं ना आपण. नाही, ऑथेंटिक फील यायला पाहिजे. हो मग दादा हे आपण ट्रेडिशनल वाटायला म्हणून लावलं का न्यूजपेपर आणि टिश्यू पेपर? तिला माहिती बाबा म्हणतोय तो. कशासाठी केलंय मग आपण? मोस्टली तरी कलर द्यायला केलंय ते, पण मग आम्ही चुकीचं असू शकतो सांगता नाही. बर काय करताय? कॉर्नर तयार करतो. हे बघा गाईस असे कॉर्नर्स. आणि हे कॉर्नर्स आपण का केलेत? साऊथ इंडियन मंदिर करतो ना आपण, त्याला असतात मोठे असं थीम आहे त्याची. आपण आता फोटो बघितले होते खूप सारे, त्यात आहे नाही असं. अरे आपण बघितले, यांना नाही माहिती ना. मी तो त्यांना फोटो टाकू शकते ना. नाही, डेकोरेशन डायरेक्ट लास्ट डे लाच रिव्हील होणार आहे. न्यू कामगार नाव.
ये हो तेच आहे तेच आहे. तर याला आम्ही टिश्यू पेपर लावून असं करणार आहे. सो ते आम्हाला मग कलर द्यायला इझी पडेल. सो गाईज आज आम्हाला फायनली काहीतरी काम भेटलंय. हे चिपकायचं. एवढं लांबून दिसणारच नाही. कसं वाटतंय मग फायनली काम करून? ॲक्च्युली खूप टायरिंग वाटतंय. यांची अजून बॅक साईड बाकी आहे. आम्ही दोघं साईड केलं आहे बट एकच लेअर केलं आहे. याला ॲटलिस्ट 2-3 लेअर लावायला लागेल तेव्हा हे छान दिसेल. रात्री 10 वाजले. स्टील इथे डिस्कशन सुरू आहे. इथे कौलं करायचे तर ती कुठली करायची त्यावरनं. आणि त्याला परत एक पट्टी येणार ते पण असे कट होऊन असे एकमेकांवर लागणार. ते पण एक बसणार आहे का? हा ते पण. आणि ते थर्मोकॉल मग कुठे पुरणार आहे एवढे? 10 शीट हा बघू ना आता. बघू आता.